माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाचे सर्व गोष्टींमध्ये आभार मानत राहिले पाहिजे, देवाची स्तुती करत राहायला पाहिजे आणि आपण देवाच्या उपकाराची जाण ठेवणारे, भान ठेवणारे लोक असायला पाहिजेत, असं देवाचं वचन आपल्याला अनेक वेळा शिकवतं. परंतु त्याचबरोबर देव आपल्याला हेही शिकवतोय की आपण त्याच्याकडे मागणारे लोकसुद्धा बनायला पाहिजे. त्याच्याकडे मागा असं जेव्हा येशू म्हणत आहे तेव्हा कुणाकडे? जगाकडे नाही, माणसाकडे नाही. तुमचे हात माणसांसमोर पसरू नका, देवासमोर पसरा. तुमचे हात माणसांसमोर जोडू नका, देवासमोर जोडा. कारण माणूस देवापासून एवढा दूर गेलेला आहे की आम्हाला माणसांकडे, जगाकडे मागणं कळतं, देवाकडे मागणं समजत नाही. म्हणून येशू आपल्याला शिकवतोय, मागा, माझ्या नावाने मागा. येशूच्या नावाने आपण मागितलं पाहिजे, कारण येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे आणि त्याच्या या बलिदानामुळेच आपला देवपित्याशी समेट झालेला आहे. आपण सर्वजण पापी आहोत आणि आपली पापं घेऊन आपण देवासमोर उभे राहू शकणार नाही. आणि आपल्या पापांसहित जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा देव आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही, कारण तो पवित्र देव आहे. पापांसहित आपण देवासमोर उभे राहू शकत नाही. म्हणून तर देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला आणि येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलं. त्याच्या रक्ताने आपल्याला पापांची क्षमा मिळते, आपली पापं पुसली जातात. देव आपल्याला पापांची क्षमा करतो. म्हणजे नक्की काय करतो? देव आपल्याला पापांची क्षमा करतो म्हणजे आपली पापं तो सदा सर्व काळासाठी नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे एखादा कपडा मळलेला असला की आपण त्याला सर्फामध्ये टाकतो, सर्फात साफ होणार नसेल तर अजून काहीतरी चांगलं द्रव वापरतो, काहीतरी चांगला पदार्थ वापरतो आणि कसं तरी करून त्या कपड्याला साफ करतो, म्हणजे त्याच्यावरचा मळ काढून टाकतो. जेव्हा देव आपल्याला क्षमा करतो तेव्हा तो आपल्या आत्म्यावरचा पापाचा मळ धुवून टाकतो आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करतो.